श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवे नमः। मन लावून ऐकावे, ध्यानात ठेवावी। श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठाची, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी। आटपाट नगर होते। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होते। नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्याशी भांडण होई, भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसली सुवासिनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत। ते तिनं पाहिलं, त्यांच्या बरोबर तिनेही व्रत केलं। दुःख विसरली, दरिद्र गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला। स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात डोळू लागली, गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्यानं फुगली, दास दासींवर रागावली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते ती नाही हे बघावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती। राजाही कौतुक करी, तिचे लाड पूर्वी। त्या दोघांना पुढे 60 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं श्यामबाला। एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली। काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली। तिनं आरोळी दिली, अरे आहे का घरात कोणी, कोणी घास देईल का? दासी बाहेर आली, म्हातारी दारात दिसली। तिने विचारलं, कोण ग तू, आलीस कुठून, काय काम काढलं आहे? तुझं नाव काय, गाव कोणतं, तुला हवं काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आलंय ग, राणीला भेटायचंय। कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारताहेत। त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील, तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार, तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उन्हा दुना बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील। तू जरा ओढशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संतापली, तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली। आज झाली राणी, पण देवीला विसरली। माझ्यामुळेच ना, मी तिला व्रत सांगितलं देवीचं, आज ते करेल। आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही। गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोर गरिबांची पर्वा नाही। थोरा मोठ्यांची मुली त्या झाल्या मैत्रिणी। म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावं लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी। दासी घाबरली, तिने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करीन, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली। तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली। ती कवळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली। म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली। दाराशी येते तर म्हातारी दिसली। राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घर नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे शिरविले, कपाळावर आठ्या पसरल्या। ती तडक घराबाहेर पडली। दासीने लक्ष्मी व्रत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढे मार्गशीर्ष महिना आला। पहिल्याच गुरुवारी
श्याम बालेनं लक्ष्मी व्रतात सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्याम बालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्याम बालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखा समाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तर तसं त्यांना सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊ राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आज बघते तर काय, तिचा कोळसेच दिसेल. सूरचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठला करीत होते. दरिद्र सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरचंद्रिकेचा एक एक दिवस सुखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसते. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्याम बालीनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितले. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्याम बालीनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आई स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्याम बालीनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्याम बालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4 गुरुवारी व्रत केलं होतं. आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन न पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान मित्र नव्हते. मालधराने विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविले. मालधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस इथे? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळताना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोज राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानच. मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणी द्यावे. मालधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले.
त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटायला बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकेल. शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाची एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रास्त्रांचा साठाही होता. मालधरानं भद्रश्रवास सूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो गुरुवार. शामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवट दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रश्रवाचा राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता आली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. ती आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाने 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला.